बिग ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। सागर बंगल्यावर भाजपची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। राज्यातले कल हाती येताच बावनकुळे फडणवीसांच्या भेटीला गेलेत। सागर या बावनकुळे माफ करा फडणवीसांच्या शासकीय बंगल्यावर ही बैठक सुरू झाली। आशिष शेलारही या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सागर बंगल्यावर भाजपची बैठक सुरू झालेली आहे। भाजपला महायुतीला मोठा दणका राज्यात बसताना दिसतोय। आशिष शेलार सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। एकीकडे पुण्यातली दृश्य आपण बघत असलो, पुण्यामध्ये भाजपचा विजय होताना दिसत असलं, मुरलीधर मोहोळ यांनी मोठं लीड घेतलेलं दिसत असलं तरी इकडे सागर बंगल्यावर प्रवीण दरेकर सुद्धा पोहोचलेले आहेत। गंभीर चर्चा या ठिकाणी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर सध्या सुरू होतीये, कारण या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर पोहोचलेले आहेत। राज्यात ज्या पद्धतीनं मतदारांनी कौल दिलेला आहे भाजपला आणि महायुतीला, त्यानंतर ही महत्त्वाची बैठक सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सुरू होतीये। फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये काही वेळापासून चर्चा सुरूच आहे, तर आता आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर तिकडे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर सुद्धा काही वेळापूर्वी बैठक प्रफुल्ल पटेलांसोबत अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची झालेली आहे। तर इकडे आता आशिष शेलार सुद्धा सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। राज्यात सध्या जे चित्र दिसतंय ते पाहता मंथन करण्यासाठी म्हणून सागर बंगल्यावर ही बैठक सुरू आहे। पुढची रणनीती ठरवली जाते।